इकडे सुदामदेव सतत चिंतन करत 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 अगदी मला जायला मिळेल. लागला सेवनवा धावरे केशवा माय बापा. पोटामध्ये अन्नाचा कण नाही. नारायण हा गोगतोय. सुदामाचे पाय फोडले तसेच पडले. सुदामा धाड दिशी रस्त्यात पडले. उठून उभे राहिले. शुद्धीवर आले. जणू भगवान परमात्मानं सोन्याच्या द्वारकेजवळ देवांना आणून पोहोचवलं. माझ्या हीच ती द्वारका. द्वारपालांपर्यंत सुदामा येऊन पोहोचले. विनंती करतात, मला आम्ही एकत्र शिक्षण शिकलो, मला जाऊ द्याल का आतमध्ये? द्वारपालांनी अडवलं, जाऊ देणार नाही. हा बाजूला, हा मागे. एकानं तर लोटून दिलं. सुदामाला धाड दिवशी लोटलं. सुदामा पडलं. पुन्हा उभं राहिले सुदामा. दुसऱ्या द्वारपालाला कदर आली. अरे अरे अरे, असं नव्हतं करायला पाहिजे. ब्राह्मण महाराज आहेत, चेहऱ्यावर तेज दिसते, गळ्यात जाणू आहे. आणि द्वारकाधीशांचे मित्र म्हणतात. पुन्हा त्या दुसऱ्या द्वारपालांना, बाबा पुन्हा तुमचं नाव सांगा, कुठून आलात सांगा. पोरीबंदरचा आहे, देवाचा मित्र आहे बालपणीचा, नाव आहे माझं सुदामा. सुदामा नाव ऐकता बरोबर तो द्वारपाल, थांबा मी तुमचा निरोप जाऊन सांगतोय. देखो देखो गरीबी, ये गरीबी का हाल क्या है. प्रभू, कुणीतरी गरीब ब्राह्मण नाव सांगतोय सुदामा. लंगोट्या मित्र आहे तुमचा. दारवाली धावत पडत जाऊन सुदामाला खडखडून मिठी मारली. सुदामा आणि एक प्रकारे सुदामाला उठवलं. किती वर्षानंतर भेटला रे, कसा आलास?